नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही RTO AMVI परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असते का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. तर उत्तर आहे हो, निगेटिव्ह मार्किंग असते. जर तुमचा एक प्रश्न चुकला असेल तर तुमचे त्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 इतके मार्क एकूण तुम्हाला पडलेल्या मार्कातून वजा केले जातात. आता मी जे पुढे बोलणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. आयोगाने आता नुकतंच एक प्रसिद्धीपत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1 मार्च 2026 पासून निगेटिव्ह मार्किंगची नवीन पद्धत अस्तित्वात येणार आहे. काय आहे ती पद्धत? आता पूर्वी काय असायचं, एका प्रश्न सोडवत असताना तुम्हाला 4 गोल दिलेले असायचे, त्यातले योग्य ह्याला तुम्ही उत्तर करायचा. आता काय असणार आहे, त्या प्रश्नाच्या समोर 4 गोल नसतील तर ते 5 असतील. तुम्हाला जरी प्रश्न अटेम्प्ट करायचा नसेल तर तुम्ही 5वा गोल करायचा. ठीक आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी जर तो 5वा म्हणजे त्याला प्रश्न अटेम्प्ट नाही करायचा आणि त्याने तो 5वा गोल नाही केला तर तो चुकीचा प्रश्न मानला जाईल आणि 25% मार्क हे वजा केले जातील. त्यामुळे ही माहिती फार महत्त्वाची आहे. तुम्हाला सगळे 100 प्रश्न गोल करावे लागतील अटेम्प्ट करायचा नसेल तरी सुद्धा, आणि अटेम्प्ट करायचा नाही तर तो 5वा गोल असेल. मग जर तुम्ही 5व्या गोलला सर्कल केलं तर तुमचे मार्क वजा होणार नाहीत. हे लक्षात ठेवायचं. ही माहिती फार महत्त्वाची आहे. आपली RTO AMVI ची बॅच ही 15 जानेवारीला सुरू होते. परीक्षा केंद्रीय बॅच आहे. नक्की जॉईन करा. धन्यवाद.